सध्या त्यांच्याकडे भाजपचं कोणतंही पद नाहीये. नुकतंच मुंबई भाजपनं दिलेलं पदही त्यांनी नाकारलंय. त्यामागे त्यांनी 2019च्या घटनेचा दाखला दिलाय. उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरूनच कार्यक्रमातून बाहेर काढलं गेलं. त्या भाजप नेत्यानंही स्वतःची क्षमा मागावी अशी मागणीच असं वक्तव्य सोमय्या यांनी केलंय. पाहूया की 2019ची घटना मी विसरू शकत नाही. उद्धव ठाकरेचा सांगण्यावरून कार्यक्रमातून काढणं भाजपचा 2 नेत्यांनी हे केलंय. त्यांनी पण स्वतःची क्षमा मागितली पाहिजे. ऐन मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर किरीट सोमय्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी त्यांना 144 सदस्यांच्या समितीचं सदस्यपद दिलं, पण तेही त्यांनी नाकारलं. त्याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून झालेला अपमान. उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून 2019च्या लोकसभा निवडणुकीत मला कार्यक्रमातून बाहेर काढलं, पण ठाकरेंची चापलुसी करण्यासाठी भाजपच्या ज्या नेत्यांना ते केलं त्यांना स्वतःची क्षमा मागावी असा राग सोमय्यांनी व्यक्त केलाय. ते उमेदवारीचा नव्हता, मला पार्टीने त्याच्यापेक्षा खूप उंच बनवलं आहे. पण एक उद्धव ठाकरेचा सांगण्यावरून मला सभेचा मंडपातून काढणं, कार्यक्रमातून काढणं, कार्यालयातून काढणं, फक्त उद्धव ठाकरेची चापलुसी करण्यासाठी. आता त्याला तर धडा शिकवला महाराष्ट्राच्या जनतेने, पण भाजपचा 2 नेत्यांनी हे केलंय. त्यांनी पण स्वतःची क्षमा मागितली पाहिजे. मी भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्राच्या नेत्यांना देवेंद्र फडणवीसांना स्पष्टपणे सांगितलं आहे की 2019ची घटना मी विसरू शकत नाही. पक्षासाठी मी त्याग बलिदान, ठीक आहे ना, आता मला काही पदाची गरज नाही आहे, मी काम करतोय. म्हणून 144 लोकांच्या समितीत किरीट सोमय्याला सदस्य नेमण्यात हे अमित साटम का टास करतायत. सगळ्यांपेक्षा 1000 पट जास्त काम करतोय आणि करीत राहणार. नाही, मला किरीट सोमय्याजी कुठल्या संदर्भाने बोलले एकदा मला तपासून घेता येईल किंवा आज मी त्यांच्याशी बोलेल आणि मग सविस्तर प्रतिक्रिया देईल. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होती. तेव्हा शिवसेनेमध्ये फूटही पडली नव्हती. पण 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी सोमय्यांनी थेट मातोश्रीपर्यंत कमिशनचे आरोप केले. त्यामुळे युती असली तरी सोमय्यांना पाठिंबा नाही अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आणि स्टँडिंग खासदार असून सुद्धा सोमय्यांचं तिकीट कापून मुंबई उत्तर पूर्वमधून मनोज कोटक यांना भाजपनं तिकीट दिलं. ठाकरेंच्या सांगण्यावरून जे काही घडलं तोच राग सोमय्यांच्या मनात अजूनही खदखदतोय. त्यामुळे जाहीरपणे ट्विट करून अमित साटमांनी दिलेलं पदही त्यांनी नाकारलं. मुंबई भाजप अध्यक्षांनी मुंबई भाजपचे 144 सदस्यांचा समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती केली. धन्यवाद, मी ते नाकारले आहे. मी सामान्य कार्यकर्ता म्हणून अधिक जोमानं काम करीत आहे, करणार असं देखील त्यांनी कळवलंय. बांगलादेशी मुक्त मुंबई हे लक्ष्य साकार करणार असंही त्यांनी म्हटलंय. 2019 मध्ये उद्धव ठाकरे सेनेने अट ठेवली, किरीट सोमय्या नको. ठीक आहे, तर काही खासदार नसलं तर त्याचा आधी खासदार नव्हतं अनेक वर्ष. ठाकरेची उद्धटगिरी हे ठीक आहे, परंतु पक्षातले काही नेते यांनी पण हे लक्षात ठेवलं पाहिजे. एवढंच माझा मुद्दा आहे की पद असलं तरच माणूस काम करतो. ज्याच्यामुळे त्यांना वाईट वाटत असेल तर मुंबई अध्यक्षांना मी फार कट्टर शब्दात सांगितलं की तुम्हाला माहित आहे की तुमच्यापेक्षा पण 100 पट जास्त काम करतो, रिस्क घेतोय. मग ते 144 समितीत घ्यायचं कशाला अट्टहास करतात. सोमय्यांनी मंत्री मंगलप्रभात लोढांच्या मुंबईच्या महापौर पदाच्या वक्तव्यावरून देखील चांगला समाचार घेतला. भाजपा का जब महापौर बनेगा, माननीय देवाबाऊ जब उसको शपथ दिलाने के लिए महानगर पालिका में जाएंगे तो आपकी और मेरी सबकी कॉलर टाइट होने वाली है. भाजपा तो पूरा देवाबाऊ की है ही, पर महाराष्ट्र की सारी राजनीतिक पार्टियां कैसा चलती हैं वो देवाबाऊ तय करते हैं. महापौरासाठी भाजप लढत नाही. भाजपतले जे नेते महापौर त्यांना पण मी सांगितलं, मुख्यमंत्री यांना आवरा, कसली कॉलर टाईट आणि कसलं महापौर पद. आम्हाला मुंबई, आमच्या डोळ्यासमोर मुंबई आहेत. कोविडच्या काळात पण ठाकरे सेना कोविड मधून कमाई करत होती. 40,000 रेमडेसिवीर मातोश्रीवर जात होते. खिचडीची कमाई तर
आम्हाला महापालिकेला भ्रष्टाचारपासून मुक्त करायचे आहे, विकसित मुंबई करायची, हे आमचं लक्ष आहे. महापौर पद नाही, कोलटाईटचा प्रश्नच नाही आहे. देवेंद्र फडणवीस असो, नरेंद्र मोदीजी असो, मुंबई जे 25 वर्षात ठाकरे सेनेने, उद्धव ठाकरे सेनेने लूटमार केली आहे, डकैती केली आहे, त्या मुंबईला गरिमामयी मुंबई बनवणार. आता पुन्हा सोमय्यांनी आपला मोर्चा उद्धव ठाकरेंकडे वळवलाय. ठाकरेंचा मुंबईतला कोरोना काळातला घोटाळा पुढच्या आठवड्यामध्ये बाहेर काढणार असा इशारा सोमय्यांनी दिला. गेले 7 वर्षात जेवढं मी काम केलं, आयुष्यात जेवढं केलं असेल त्याच्यापेक्षा दुप्पट केलंय. तुम्हीच लोक कवर देता. ठाकरेला ठोकलं ना, कुठल्या पत्रकाराची हिंमत नव्हती, पोलिसची पण नव्हती, पॉलिटिशियनची. केलं ना, सगळा पैसा मातोश्रीमध्ये कसा जातो. आता पुढच्या आठवड्यात आणखीन कोविडची कमाई याच्यावर पण मी सगळं डॉक्युमेंट रिलीज करणार आहे. म्हणून नाराजवाराचा प्रश्न नाही आहे. ज्यावेळी उद्धव ठाकरेंच्या विरोधात भाजपमधून कोणी बोलत नव्हतं तेव्हा सोमय्यांनी ठाकरेंवर थेट निशाणा साधला. मात्र 2019ला लोकसभा निवडणुकीत पुन्हा युती करून लढण्याचं ठरलं, ज्यामध्ये ठाकरेंच्या विरोधामुळे सोमय्यांचाच पत्ता कट झाला. हीच बाब सोमय्यांच्या मनात टोचते. पण त्याचवेळी ठाकरेंची चापलुसी करणारा भाजप नेता असा उल्लेख सोमय्यांनी केला. त्यामुळे तो नेता नेमका कोण याची चर्चा आता सुरू झाली आहे. गणेश थोरात, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.